राष्ट्रवादीचे प्रवक्ते प्रशांत पवार जे आपल्या सोबत आहे। प्रशांत भाऊ, राजीव जैन यांना खासदारकी दिलेली आहे राष्ट्रवादी अजितदादा गटानं, काय प्रतिक्रिया आहे? आज आमच्या विदर्भातली जनता म्हणा, आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी फार खुश आहेत। कारण की स्वर्गीय अजितदादांचं एक स्वप्न होतं की विदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही वाढायला पाहिजे। आणि माननीय राजेंद्र जैन साहेब हे कित्येक वर्षापासून भंडारा, गोंदिया, नागपूर या तिन्ही मतदारसंघाचं ते नेतृत्व करत असतात। प्रफुल्लभाईंचे ते फार जवळचे त्यांचे विश्वासू आहेत आणि त्यांच्यावर आमच्या सुनेत्रा वहिनी, पार्थदादा, प्रफुल्ल पटेल साहेब, त्याच्यानंतर आपले तटकरे साहेब यांनी विश्वास टाकला आणि त्यांना राज्यसभेचं तिकीट दिलं। आणि राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर आज या विदर्भाला नवीन दिवस पाहायला मिळतील। विदर्भाचे जनता म्हणा, कार्यकर्ते म्हणा, फार खुश आहे, ह्याच्यात काही वाद नाही आहे। राजीव जैन यांना खासदारकी दिल्यामुळे तिकडे छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा पक्षात सुरू झालेली आहे, की म्हणून ते नाराज आहे अशी माहिती आहे। नाही, छगन भुजबळ साहेब नाराज होण्याचं काही कारणच नाही। काल मीटिंगमध्ये छगन भुजबळ साहेब होतेच आणि छगन भुजबळ साहेब हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते सगळं मिळूनच सगळ्या कोर कमिटीत असल्यामुळे आणि त्यांनीच ते ठरवलेलं आहे, तर काही नाराजी वगैरे काही नाही। मागितली होती स्वतःसाठी खासदारकी मिळावी म्हणून, पुतण्यासाठी मंत्रिपद मिळावं, त्यानं असं सगळं नाही, त्यांनी खासदारकी मागितली, पण त्यांनी हे म्हटलं की बाबा दिलं तर ठीक आहे, नाही दिली तरी ठीक आहे, काही नाराजीचा काही विषयच नाही त्याच्यामध्ये। नाराजी आहे, पक्षात फटका बसेल पक्षाला? नाही 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 नाही, आमचा पक्ष एक संघ आहे। सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेलच कसं म्हणजे वाढत आहे। पार्थदादांच्या नेतृत्वात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस वाढत आहे, हे तुम्हाला फार लवकरच कळेल। एकूणच आज इंडिया गठबंधनची बैठक आहे, आघाडीची बैठक आहे दिल्लीला। महायुतीचा घटक पक्ष म्हणून तुम्ही कसं बघता? इंडिया आघाडी म्हणजे ठीक आहे, शब्द फार चांगला आहे बोलायला, पण मला एक कळत नाही, ते तर डुबतं जहाज आहे ना, कुठंच तर काही त्यांचे सगळे प्रदेश त्यांच्या हातून चालले, ते एकमेकाला पकडायचा प्रयत्न करतात त्या पाण्यामध्ये, पण ते एक कोणीच त्यांच्या हातात येत नाही आहे। हे सोंग करण्यापेक्षा उद्धव साहेब वगैरे आता ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलणार आहेत उद्धव साहेब, याचाच अर्थ हा आहे की त्यांना काही इंटरेस्ट नाही आहे। हे बाकीचेच लोक करून राहिले आहे। आता समोर UPचं वगैरे इलेक्शन आहे, पण हे डुबलेलं जहाज आहे आणि या जहाजाबरोबर कोणी जाणार नाही, इतकं तुम्हाला मी सांगतो। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।